तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कसे आहेत तुम्ही? तर गाईज होप सगळे चांगले असणार. तर गाईज आता वाजल्यात 8:30 सकाळचे. तर मी झोपलेलो, काल पण झोपलो नव्हतो डायरेक्ट. तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला सगळं मी सांगितलं असेल पाठच्या ब्लॉगमध्ये. अजून पाठचा ब्लॉग पण आता अपलोड होईल 12 वाजता. आता 8:30 वाजल्यात. मी आताच सकाळी झोपलो लवकर, 12:30ला फुल झोप आली. झोपलो, मग आता उठलो 5लाच जाग आली, झोप नव्हती आहेत. मग फुल ब्लॉग बी केला नीट, कारण की कॅमेऱ्यातून व्हिडिओच नव्हते निघत, म्हणून काल मी केला नाही. आज केला फटाफट. 12 वाजता आपला टायमिंग असतो. तर आपला चॅलेंज पण कंप्लीट झालेला आहे 75 डेजचा. तुम्ही समजलंच असेल, ज्यांना माहिती असेल. तर आता वाजलात 8:30. मी लवकर आंघोळ केली. बाबा तसं पण मी उठून राहिलेलो, देवला पण उठवलं आहे, बाबानेच उठवलेला. इथं सगळी नाना बिना सब आहेत दुसऱ्या रूममध्ये. टोटल इथं आम्ही 3 रूम घेतलेले. अजून इथं पहिले कुटुंबातून 2दा आलं, तेव्हा इथंच रूम घेतलेली, पण तेव्हा मी ब्लॉगिंग नव्हतं करायचं. असाच फुल एकदम हिरो दिसतं फुल. आता ब्लॉग एकदम गॉगल हिगर मस्त वाटतंय. इकडचा व्ह्यू तर तेवढा काय नाही, फक्त खाली गाड्या आहेत, काही नाही. जरा पाहिजे होता असा डोंगर टाईप, पण मला वाटत नाही तर हसेल पण मला माहिती नसेल, कारण की इथं रूम घेतले तर हसेलच. तर आता बघू, पायथ्याजवळ जाणार आहे जेजुरीच्या इथे. तुम्ही कालचा ब्लॉग एकदम फुल एन्जॉय करा. एवढी मजा केली आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला काही सांगू नाही शकत. असा यो आमचा गॅलरीतून बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथं गाड्या पार्क झालेल्या आहेत. अजून जेजुरी तर इथून दिसणार नाही, कारण की या बिल्डिंगच्या समोरून दिसेल त्या साईडला गेल्यावर हा व्ह्यू. पण व्ह्यू तर काय आहे नाही चांगला, ठीक आहे, पण मजा आहे. तर गाईज आम्ही निघलेलोच, देव आणि मी दोघंजण पायथ्याजवळ जायला. तेवढ्यात पाऊस आला, परत वरती गेलो. आता पाऊस थोडासा थांबले, आता चाललोय पायथ्याजवळ. बघा पाऊस पडलेला आहे, पूर्ण पाणी हो गया है. तर गाईज दर्शन घेतलेलं आम्ही. इथं आलतो, आता तिकडून दर्शन घेऊन येतो. चला, पूर्ण चिखल झालाय, बघू शकता तुम्ही खाली. समजत नाही काय करू. बघा गाईज सगळीकडे दर्शन झालेलं आहे माझा. तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला नाही मी दर्शन करताना, कारण की बघू शकता फुल गर्दी आहे. तेवढी पण नाही, पण आहे चिखल पण आहे, सगळी उडून जातात चिखल. बघू शकता. तर गाईज फुल पाऊस पडतो. दाखवतो अंजीर. आम्ही इथं अंजीर घ्यायला थांबलेलो घरात मम्मीला अंजीर. परत आईने पण सांगितले पिशवी पण भंडाऱ्याच्या दुकानातून घेतलेली आहे, मोठी पिशवी. रायडर आले तिथे सायकल रायडिंग. डायरेक्ट वरती नाही आहेत, बघू शकता. चांगलं आहे. भारी सायकली वाटतात मला, फुल रायडरवाले आहेत. पाऊस पडतोय, चिखला ना. आम्ही फुल अंजीर वजन घेऊन चाललोय. नाश्ता करायचा आहे, पण आता नाश्त्याचं मन नाही, फक्त थंडा प्यायचा मन होतं माझा आता. तर गाईज आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये काय फरक नाही दिसणार. जो स्क्रॅच गार्ड फुटलेला होता, चल फटाफट. स्क्रॅच गार्ड जो फुटलेला होता, इथं असा क्रॅक आलताना, मी स्क्रॅच गार्ड पण चेंज केलेला. पाठी दुकान होता एक, तिथून विचार केला चेंज करतो लवकरच. तर चेंज केला मी. आता चाललो रूमवर. बघू आता, टाइम पण नाही माहीत किती झाले. तर गाईस एकदा स्क्रॅच गार्ड फुटला तर 10 वेळेला फुटत राहतो स्क्रॅच गार्ड. तुम्हाला पण माहिती असेल, माझा फुटत राहतो. तर आता चाललोय म्हणजे रूमवर आपण. बरं, मी कामासाठीच स्क्रॅच गार्ड चेंज केलता. बघते व्ह्यू बघतो नाना, जा वरती गपचूप. तर गाईस जेजुरीचा मला रस्ता पूर्ण माहिती आहे, कारण की जास्त वेळेला गेलो असेल. मग थक गए, बहुत स्टेप्स हो गए. तर गाईस आम्ही आता निघतोय. एकांश येतो ब्लॉग मध्ये. इथे आतमध्ये ब्लॉग बनवत आहे, येतो हातकड. तर गाईस आम्ही आता इथून निघतोय. आता बघू कुठले पण मंदिर, म्हणजे कुठले मंदिरात दर्शन पण करायचं अजून जाणार आहे. आतमध्ये
एकांश पण ब्लॉग मध्ये आलेलं. एकांश चालव गाडी आतमध्ये आहे. एवढायस गेटा झाला. तर गाईज आता बघू काय सीन आहे. इथून निघतो सगळी गाडीत बसतील. आता सगळी टाइमपास करतात ऍक्च्युली. तर गाईज आम्ही आता मोरगावला थांबलोय. गणपती मंदिर आहे इकडे. तर आता चाललोय गणपती मंदिरात आतमध्ये. सगळी येतात. गाडी तिथे पार्किंगला लावली. इथं एंट्रीचे पण पैसे घेतात. तिथंच पार्टी काहीतरी आहे अजून. आता इथं चाललो मंदिरात. मयुरेश मयुरेश वर मयुरेश. हे स्टँड आहे ना तिथं. चप्पल काढ. इथून नाही झाली पाहिजे देव. गायब चप्पल. तर गाईज आम्ही इथं मंदिरात आलोय. पण फुल एकदम लाईन आहे जास्तीच. तर आम्ही आता पास काढून चाललोय आतमध्ये मंदिरात. 1.5 तास लागेल कमीत कमी लाईनीला. VIP पास घेऊन लगेच दर्शन. फोटो बाहेर काढायचे बोलला मला गाईस तो वॉचमॅन. पण मी तर व्लॉगिंग करतोय. लेट्स गो. सिनेमॅटिक्स भारी आहेत बघ देव. धावून सिनेमॅटिक्स. तिथून डायरेक्ट तिथं उडी बघ. नाही सरकलं. अच्छा इथून मिठाई घेतात का? ओके. गाईस मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता चाललो गाडीत बसायला. त्याच्यानंतर थोड्या वेळात हॉटेलवर थांबू जेवायला. आज नंतर सांगतो तुम्हाला. तर गाईस थंडा प्यायला म्हणजे थंडा घ्यायला चाललेलो. तुम्ही लस्सी घेतली. यो देव स्टिंग पितो. स्टिंग लवर आहे. ढंटत असं स्क्रीनवर डायरेक्ट दाखवू का? छपरीगिरी. पण छपरीगिरी नाही. विचार करा BGMI बरोबर कोलॅप झालाय. म्हणजे मग छपरी नाही. मग मी पण पिताव मस्ती. काही नाही. एनर्जी येतं अजून भाई. म्हणजे ऐसा नाही घरात बसून सगळा घाम निघतो. तर गाईस आम्ही सगळी इथं नाश्ता करायला बसलो. मिसल उपमा सगळा भेटतो इथे. नाश्ता करून भेटतो तुम्हाला. चार्जिंग पण संपलेली टाकली ना. तर गाईस नारायणपूरमध्ये आम्ही आलो आता. दत्त मंदिर आहे इकडे. तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता दत्त मंदिर. तर गाईस दर्शन झालेलं आहे. आता एकविरेला पण जायचं. पण बघू आता कधीपर्यंत पोचतो. जास्ती टाइम लागेल माझ्या हिशोबाने. आम्ही अजून कुठं आहे देव? कुठला गाव बोलला? नारायणपूर. मग इथं बघून का नाही बोलत तू? कारण की ओला असतो म्हणून. तर इथून एकविरेला पण जाणार आहे. बघू आता किती टाइमात एकविरेला पोचतो. आता चला गाडी. टिकली लावलेली आहे. एकदम भारी दिसतो. माझं सूट होतं. कसं वाटत आहे आता मला एकदम बरं वाटत आहे. मला एकदम बरं म्हणजे एकदम स्वच्छ. तर गाईस आम्ही बालाजी मंदिरमध्ये आलोय. तर आता आलोय म्हणजे चाललोय. आता गाडीत आहे. पण फोन नाही नेऊ शकत. गाडीतच फोन ठेवायचा लागतील. तिथं जप्त होतात फोन. तर गाईस दर्शन झालेलं आहे. आता सगळी येतात. आम्ही लवकर आलो. फुल दमलोय. झोप पूर्ण नाही झाली म्हणून काही समजत नाही. चालायचं मन नाही करत. तसे पण स्टेप जास्त झाले असतील. इकडचा व्ह्यू पण भारी आहे एकदम.
इकडं पालणे पण आहेत, तुम्हाला व्ह्यू दाखवते, पण पालण्यात बसणार नाही मी. आत्ताच शर्ट चेंज केलं, म्हणजे टी शर्ट घातलं आहे. फुल गरम होत होता. क्लायमेट पण पूर्ण पावसाचं झालं आहे. बघू शकता तुम्ही इथं पालना चालू आहे. पूर्ण क्लायमेट पावसाचं झालं आहे. बघू आता, पाऊस तर पडला पाहिजे, मजा येईल, एकदम जोरात पडला पाहिजे. भिजणार तर नाही, पण फुल ब्लॅक. जास्तीत फास्ट आहे. तर काय त्याच्यावर बसलो वेड्यावर रे. स्कॅन कुठे? अजून एक बसलाय गाईस. नाही पडलो, हा काय झालं नाही. तर गाईज एकांश रायडिंग पाण्यात उडी मार. तर गाईज मी जाऊ शकतो का याच्यात, पण नाही जाऊ शकत, छोटे आहे. डायरेक्ट बोट पलटी होईल, नाही तर डुबल बोट. दोन्ही फिराव एक साथ. ठोक. कंट्रोल केला पाहिजे तुम्ही. पडला तर डायरेक्ट फोन फेकतो असा. एकदम गोल फिरवला ना फास्ट. तिकलाच होऊ शकतं. भेटतील रिटर्न पैसे भेटतील. जास्त स्पीड झालेला आहे. येस कंट्रोल केलेला आहे. कंट्रोल कर. दुसरा चान्स आहे दाखवला ना. हा जा. कंट्रोल तर केलं तर भारी. येस झालेला आहे. जिंकलेला आहेस. नाही पडशील. लागला. तर गाईस अचानक मी राईड केलेली बुलवाली, मजा आली फुल. पहिल्यांदा 1 मिनिट तर टिकलो मी. देवनी भारी केली. किती टिकलो मग? बघ ना व्हिडिओ कितीचे. हा व्हिडिओ बघतो. तर गाईस 27 सेकंड टिकलो मी. गाईज आम्ही थांबलोय लंचसाठी. हॉटेल भेटला आहे. अजून इथं फुल पाऊस पडलेला, जोरात पडला नाही. आम्ही आलो जाऊन थांबलेला, कमीच पडलेला. बघू शकता इथं वीज चमकली, खतरनाक क्रॅक आलता. व्हिडिओ आली पाहिजे होती ती. गाईज जेवलो, एकदम फुल भूक लागलेली. तर जेवून आता इथून निघतो डायरेक्ट एकविरेला. 1 तास दाखवतो इथून. अजून इथून तुर्भेगाव 4 तास दाखवतो. तर पहिले एकविरेला जाणार आहे. बघू आता किती टाईम लागते घरी पोचायला. एकविरेला पण टाईम जाईल, तर बघूया किती टाईम लागतो. बाकी इथे ट्रॅफिक म्हणजे काम चालू आहे रोडचा वाटतं, म्हणून स्लो जातात गाड्या. हे आमच्या गाड्या इथं लागल्यात. आम्ही 3 गाड्या आहेत ते बघू.
माते की जय. तर गाईस फायनली एकविरेला पोहोचलेलो आहे आम्ही. सगळी तर नाही पोहोचलो, 2 गाड्या पोहोचलेल्या आहेत. आर्टिगा पाठीच राहिलेली आहे, तिला काहीतरी टाईम लागेल, ती पण लगेचच पोहोचणार आहे लवकरच. तर बाकी सगळी गेलात फिरतात, सगळी आल्यावरच दर्शन करणार. वरती तर नाही जाणार, आता 9 वाजलेच, म्हणजे 9 वाजून 10 मिनटाचे जास्तीच झालं. तर आम्ही लेट पोचले, तर घरी जायला पण टाईम होईल म्हणून वरती तर नाही जाणार आहे, खालीच पायथ्याजवळ पाया पडून निघणार आहे. तर गाईस दर्शन घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. गेट बंद आहे आता. तर गाईस दर्शन तर घेतलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे. आईचं तिथं आतमध्ये बसल्यात. एकदम मंदिर पण एकदम भारी म्हणजे तो बाहेरचा जो आई एकविरा नाव आहे तो पण एकदम भारी सजवला, एकदम सुंदर बघू शकता. एकदम मीनी मस्त फोटो बिटो शूट केलेले आहेत. तर गाईज आम्ही आता पोचलोय गावात आमच्या. तर आता एंड करतो ब्लॉग, भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला झोपा आता.